नमस्कार, जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी चंद्र आडगळे. बघू शकताय आज आपण बीड शहरातल्या बसस्टँड या ठिकाणी आलेलो आहेत आणि या ठिकाणावरती पाहायला गेलं तर अनेक या ठिकाणावरती रिक्षा उभा राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत. बघू शकताय हे सीएनजीचे रिक्षा आहेत. पूर्ण बघू शकता, पूर्ण लाईन दाखवण्याचा प्रयत्न करा त्यांना. सीएनजीचे या ठिकाणावरती रिक्षा आलेले आहेत आणि बघू शकता या ठिकाणी काही रिक्षा चालक या ठिकाणी देखील एकत्र आलेले आहेत. बघू शकता सीएनजीचे रिक्षा आहेत. हे सीएनजीचा आता सध्याच्या परिस्थितीला जर पाहायला गेलं, पेट्रोल, डिझेल, तेल आणि सीएनजी याच्यामध्ये मोठा तुटवडा पाहायला आपल्याला बघायला मिळत आहे. याच्यामध्येच पाहायला गेलं तर काही रिक्षा चालक आज रस्त्यावरती देखील आपल्याला उतरलेले दिसून येत आहेत. रिक्षा चालक संघटना चे अध्यक्ष भागवत नाना गायकवाड हे आज आपल्या सोबत आहेत आणि काही रिक्षा चालक देखील आज आपल्या सोबत आहेत. काय त्यांच्या अडचणी असणार आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. आपल्या सोबत भागवत नाना गायकवाड हे आहेत. काय सांगताल, आज तुम्ही बस स्टँडच्या मागच्या साईडला पूर्ण रिक्षाचे पूर्ण लाईन लावलेली आहे आणि पूर्ण तुमची टीम जे रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. काय अडचणी असणार आहेत तुमच्या? आम्हाला स्वातंत्र्य लाईन पाहिजे गॅस भरण्याकरिता. ते पंपवाले देत नाहीत आणि निवेदन दिलेले 2-3 निवेदन दिलेले. बरं, निवेदन कसे दिलेले तुम्ही? लेखी दिलेले? लेखी दिलेले. आमच्या लेटर पॅडवर दिलेले की बाबा आम्हाला स्वातंत्र्य लाईन द्या म्हणून गॅस भरण्याकरता सीएनजी रिक्षेत त्यांच्यासाठी. तर पहिलं पत्र आम्ही 2025 मध्ये दिलेलं होतं. नंतर दुसरं पत्र आता 3ऱ्या महिन्यात दिले. आता दुसरं पत्र आणि तिसरं आता काल दिलं. तर काल आम्ही गेलो होतो तिथं पुरवठा अधिकाऱ्याचे ऑफिसमध्ये, उपजिल्हाधिकारी कार्यालयात. तर त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्ही देऊ त्यांना पत्र, पण आम्हाला असं बोलले की तुम्ही कंपनीवाल्याशी बोलले का? तर कंपनीवाल्याचा आमचा संबंध काय? आमचा संबंध नाही ना, आम्ही तर ह्यांनाच पत्र व्यवहार करणार ना. बरोबर. 2025 रोजी केलेला आहे, आज 2026 आहे. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण पलटलेला आहे. ह्या 1 वर्षामध्ये काही हालचाल केलेली आहे का नाही जिल्हाधिकाऱ्यांनी? काही हालचाल केलेली आहे का? किंवा जे तुम्ही रिक्षा चालवतात तुम्हाला जर रिक्षा दिवसभर लाईनीला उभा राहून सीएनजी भरावा लागत असेल तर तुम्ही धंदा कधी करायचा? या गोष्टीची तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा केलेला आहे की सांगितलेलं आहे की त्यांना की आम्हाला हे अडचणी होत आहेत? निवेदनामध्ये आम्ही सगळं नमूद केलेलं आहे की किती वेळ लागतो तिथं गॅस भरायला, काय आमचा धंदा बुडतो, अत्यावश्यक सेवेमध्ये आमची रिक्षा येतात, त्यात पेशंट असतात, वयोवृद्ध माणसं असतात. आपल्या बीड शहरामध्ये सीएनजीचे पॉईंट हे किती आहेत? सीएनजीच्या मध्ये एक आहे. साधारणतः इकडा जो चौसाळ्याचा आहे तो किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर. आणि गेवराई साईडचा आहे तो किती किलोमीटर आहे? 30-35. बीड शहरामध्ये पॉईंट एकच आहे. तर मग तुम्हाला बीड शहरामध्ये जर तुम्ही सीएनजी भरण्यासाठी गेलात तर तुम्हाला मोठ्या रांगेचा सामना करावा लागतो. त्यात 4 व्हीलर पण असतात, रिक्षा पण असतात, सर्व एकच लाईन असते. तुमची सगळ्यात महत्वाची मागणी काय असणार याच्यामध्ये? आमची एकच मागणी की आम्हाला सेपरेट लाईन द्यावी. महाराष्ट्रामध्ये पूर्ण हर जिल्ह्यामध्ये सेपरेट लाईन आहे, बीड जिल्ह्यामध्येच नाही. एवढी मागणी आहे आमची. बरं, तुम्ही आज या ठिकाणावरती बीड शहरातून तुम्ही सांगतायत की आम्हाला सीएनजी भरण्यासाठी स्वतंत्र लाईन करून देण्यात यावी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून, ठीक आहे ना? की आपल्या बीड शहरामध्येच तुम्ही मागणी करताय की अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी वेगळी लाईन केलेली आहे? दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर ऑलरेडी आहेच, फक्त बीड जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात पूर्ण. मग तुम्हाला काय वाटतंय की आपल्या बीड शहरामध्येच का वेगळी लाईन करून दिल्या जात नाही? काय कारण असणार आहे? कारण आता त्यांची मनमानी, पंपवाल्याची मनमानी. पंपवाले पण म्हणतात आम्हाला रिक्षावाल्याची गरज नाही, तुम्हाला भरायची असेल तर भरा, नाही तर गरज नाही आम्हाला, अशी मनमानी. आणि असं आहे की पेट्रोल पंपाच्या आवारामध्ये त्यांनी JCBने दगड आणून टाकलेले आहेत. आम्ही सेपरेट लाईन केली होती. दगड कुठे टाकलेले आहेत? पेट्रोल पंपाच्या आतमध्ये तिथं दगड टाकलेले आहेत त्यांनी. 4 व्हीलरची आणि रिक्षाची आम्ही सेपरेट लाईन करत होतो. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जर स्वतंत्र लाईन करून देण्यात आली तर ह्या सर्व गोष्टी सुरळीत होत्याल का? हो, सुरळीत होईल, 100% सुरळीत होईल. आम्ही पण नंबरनी चालू. आता सध्या तिथं कसं आहे, घुसाघुशी करते, रिक्षावाले घुशी देत, वादविवाद होतात तिथं.
हम्म. जर आम्हाला सेपरेट लाईन दिली तर वादविवाद बी होणार नाहीत आणि व्यवस्थित सुरळीत होईल. आमचा धंदा पाण्यावर बी परिणाम होणार नाही. तुम्ही अनेक वेळा पत्र निवेदन पुरवठा अधिकाऱ्याकडे केलेले आहेत. हा. आता या निवेदन देऊन देखील तुमच्या काहीच्या पत्रावरती कारवाई केल्या जात नाही, हा. दिले तरी बी. हा. तर तुमचा पुढील पाऊल काय असणार आहे? पुढील पाऊल हेच आहे की आम्हाला जर लाईन सेपरेट लाईन दिली नाही तर आम्ही आंदोलन करणार, उपोषणाला बसणार आहे. कशा प्रकारे आंदोलन करणार आहे तुम्ही? म्हणजे आंदोलनामध्ये कोण कोण असणार आहे तुमच्या? आमचे सगळे रिक्षावाले बंद, सगळे रिक्षा बंद ठेवून आम्ही आंदोलनावर बसणार आहे, साखळी उपोषण करणार आहे. बर. आपल्यासोबत आणखी रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे आहेत. काय सांगताल तुम्ही या ठिकाणावरती आज सर्व तुमचे चालक रिक्षा चालक जे आहेत एकत्र आलेले आहेत, काय मागण्या असणार आहेत? पुरवठा अधिकाऱ्याकडे काय मागण्या असणार आहेत तुमच्या? हीच मागणी आहे आमची की आम्हाला स्वतंत्र लाईन द्या म्हणून. पण लाईन द्या उडवडूची उत्तर दे, कारण की ताटाखालचे मांजर असल्यासारखं काम करायला जिल्हाधिकारी. आणि बीड जिल्ह्यामध्ये स्वतंत्र लाईन देत नाहीत. आपल्या बीड मध्ये या 3 ठिकाणी चौसाळा, गेवराई आणि बीड. परळीला स्वतंत्र लाईन काय आहे? तिकडे कसं काय द्यायला रिक्षावाला स्वतंत्र लाईन? आंबेजोगाईला आहे, केजला आहे, स्वतंत्र लाईन आहे. बीड मध्येच का ना? बीड मध्ये अन्याय व्हायला रिक्षावाल्यावर. मग तुम्ही आता पाठपुरावा केलेला नाही का? पाठपुरावा चालूच आहे, लेखी पत्र झालं. आम्ही आता वैयक्तिक असं भांडण करू शकत नाही ना, कागदपत्रित करू शकतो. आम्हाला आंदोलन दुसरा पर्याय नाही, किंवा नाही उलट आम्हाला एकतर कोर्टात जावं लागणार, नाही तर मग काय हातात घ्यावं लागणार. आता तुम्हाला पेट्रोल पंपावरती स्वतंत्र लाईन जर पाहिजे असेल तर तुम्हाला कुणाकडे जावं लागतं? आम्हाला जिल्हाधिकाऱ्याच्या हातात आहे तो पंप. त्यांच्याकडे केलं. जिल्हाधिकारी काय सांगतात तुम्हाला? ते म्हणतात तुम्ही त्या कंपनीशी संपर्क साधा. सीएनजी कंपनी आहे त्यांच्या कंपनी साधा. मग हे जिल्हाधिकारी आमच्या काय उपयोगाचे आहेत जिल्ह्यात असून? त्यांनी असं उत्तर द्यायचं म्हणलं आम्ही काय बोलायचं त्यांना? मग आता इथून पुढची मागणी काय असणार आहे तुमची? पुढची मागणी हीच आहे आमची. जर आम्हाला जर दिलं नाही यांनी स्वतंत्र लाईन तर एक तर उपोषणाला बसावं लागेल, नाही तर मग शेवटला काय हातात घ्यावं लागेल आम्हाला. कोर्टात जावं लागेल नुकसान भरपासाठी. कारण रिक्षावाले 3 घंटे उभं राहतात. सरकार म्हणतं 8 घंटे काम करा. 8 घंटे 3 घंटे तिथे गेले, 5 घंटे आमचं कुठून काय चालायचं? तुम्ही आता सांगताय 10 घंटे तुम्ही एक उदाहरण साधारणसाठी 10 घंटे रिक्षा चालवताय. हा 10 घंट्यामधले 5 घंटे जर तुमचे पेट्रोल पंपावरती सीएनजी भरण्यासाठी जर जात असेल तर तुम्ही व्यवसाय कधी करायचा? हा ना, मग ते आणि नुकसान व्हायला लागलं. घर चालवायचं तर हे कसं चालवायचं? आमचं आर्थिक नुकसान व्हायला लागलं. त्याच्यासाठी जर यांनी याचं नियोजन नाही केलं तर आम्ही हायकोर्टामध्ये केस दाखल करणार आहे नुकसान भरपाईसाठी. झालेलं होणार, दुसरा पर्याय नाही आमच्यापाशी. नाही तर मग काय हातात घ्यावं लागेल, शेवट आम्हाला पर्याय नाही. तुम्ही जिल्हाधिकारी यांना काही आंदोलनाचा इशारा काही दिलेला आहे का? दिलेला ते आंदोलन करू म्हणून दिलेला, पण ते तसंच करतात. तुम्ही कंपनी साधा, संपर्क साधा. आता कंपनीचा आम्ही संपर्क साधा जिल्हाधिकाऱ्याकडे काय आलो असतो आम्ही? आमच्या जिल्ह्यासाठी तर कलेक्टरच आहे ना. ते कंपनीत सांगतात, उत्तर देतात. कंपनीकडे काय संबंध नाही आमचा. त्यांचं काम आहे कंपनीत दाटवायचं. तुम्ही आज जर सीएनजी पंपावरती जाताय तर सीएनजी पंपावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला लाईनीला उभा राहूनच सीएनजी भरावं लागतं. लाईन उभा. सध्याची परिस्थिती जर पाहायला गेली तर सध्याच्या परिस्थितीमध्ये डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, सीएनजी याचा मोठा तुटवडा आपल्याला दिसून येत आहे. आणि याच तुटवड्यामुळे रिक्षा चालक जे आहेत त्यांना देखील या परेशानीचा मोठा सामना करताना आपल्याला दिसून येत आहे. याच कारणामुळं काही रिक्षा चालक आहेत जे आज रस्त्यावरती उतरलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांनी अनेक वेळा पत्र निवेदन देखील केलेले आहेत, पण त्या पत्र निवेदनाचा आणखी काहीच यांना उत्तर मिळालेलं नाही. आणि याच उत्तर न मिळाल्यामुळं यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याचा देखील इशारा दिलेला आहे. आपल्यासोबत काही आणखी चालक आहेत, त्यांच्याशी आपण काय सांगताल की तुम्ही आज या ठिकाणावरती पूर्ण चालक या ठिकाणावरती तुम्ही आलेला आहेत, तुमची काय काय मागणी असणार आहे? आमची मागणी काहीच नाही. आमची मागणी आम्हाला फक्त सीएनजी वेळ भेटावं. आम्हाला तिथं लई खूप परेशानी होती. 3-3, 4-4 घंटे आम्हाला तिथं लाईनला थांबावं लागत. आणि लाईनला थांबून पण तुमची ही जी परेशानी आहे ही कधीपासून परेशानी आहे? हे कमीत कमी 1 वर्ष झालं परेशानी चालू आहे. आपल्या बीड शहरामध्ये आधी पंप नव्हता, आम्हाला चौसाळ्याला भरायला जावं लागत होतं. पण पंप नसल्यामुळे नाही जावं लागत होतं. आता असून पण तेच परेशानी डबल होत असल्यामुळं हे आमचं बोलणं. आता साधारणतः बीड शहरामध्ये किती रिक्षा असतील की जे सीएनजी वरती चालतात? साधारणतः सांगता नाही येणार एवढं, पण 150 ते 200 असतील. 200-250 रिक्षा असतील बीड मध्ये. आपल्या बीड शहरामध्ये कधीपासून सीएनजी पंप हा चालू झालेला आहे? 1 वर्ष झालं.
म्हणजे जेव्हापासून पंप चालू झालाय तेव्हापासून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केलेले हो, आहे. आमच्या युनियन मार्फत आम्ही हमेशा पाठपुरावा करतो, हा. पण ते काय दखल घेत नाहीत. हा. आता काय मागणी काय असणार आहे आता आमची मागणी काहीच नाही, आम्हाला वेळेला सीएनजी मिळावं, बाकी काहीच आमची मागणी दुसरी नाही. आपल्या बीड शहरामध्ये 1 ते 1.5 वर्षापासून सीएनजी पंप हा चालू झालेला आहे. पण सीएनजी पंप चालू झाल्यापासून बीड शहरातल्या नागरिकांनी जे पेट्रोलवरती होते, डिझेलवरती होते, त्यांनी सीएनजीच्या गाड्या घेऊन आपला उदरनिर्वाह हा भागवण्याचं काम केलेलं आहे. मात्र तेच सीएनजी आज बीड शहरामध्ये उपलब्ध असताना देखील यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की जाणून बुजून आम्हाला सीएनजी वेळेवरती मिळत नाही. काही आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत. काय सांगताल तुम्ही की आज सीएनजी तुम्हाला वेळेवरती मिळत नाही आणि आताच नानांनी सांगितलं की वेळेवरती सीएनजी न मिळाल्यामुळे आमचं घर चालवणं, रिक्षाचे हप्ते देणं हे आम्हाला मुश्किल जात आहे. आम्हाला फक्त सीएनजी पंपवर स्वतंत्र लाईन पाहिजे, दुसरी काहीच नाही अडचण. काय स्वतंत्र लाईन मिळाल्याच्या नंतर काय होईल, तुम्हाला काय वाटते काय होईल? स्वतंत्र लाईन मिळाल्यामुळे आमचा टायमिंग वाचेल. म्हणजे आता तुमचा वेळ जातो सीएनजी पंपावरती. आता आमचा कमीत कमी 5 ते 6 तास जाते.